काहीही झालं तरी हा माणूस जिवंत राहता कामा नये. तुला चांगलंच ठाऊक आहे गोविंद, कामाच्या बाबतीत मी किती स्ट्रिक्ट आहे. तुला माहिती आहे ना, उद्या शार्प 11 वाजता आपली मीटिंग आहे. हो हो माहिती आहे ना सर. माहिती आहे ना? हो तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे. हा. सगळ्यांना सांगायचं शार्प 11 वाजता मी येणार आहे. हो 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 ओके. हो नक्की नक्की. अरे संचिता ये ना. अच्छा, म्हणजे ह्या प्रकरणात मास्टरमाइंड सुजित सर आहेत आणि गोविंद हे फक्त त्यांचं प्यादा आहे. काय ग, सॉरी तुझी झोपमोड झाली का माझ्यामुळे? गोविंद, हॅलो मॅडम. तुला मगाशी म्हणालो ना मी, हाच फोन करत होता. अगं अर्जंट काही फाईल्स दाखवायचे होतं त्याला. हो म्हणजे पीडीएफ, मोबाईलवर पीडीएफ घेऊन आला होता. सो आम्ही तेच कामाचं. उद्या शार्प 11 वाजता सगळ्यांना सांगायचं फॅक्टरीत मीटिंग आहे. हो सर नक्की. ओके. तुम्ही काही काळजी करू नका. संचिता जा ना, तू झोप, मी आलोच. थोडं कामाचं बोलतो आणि येतो. लवकर ये पण. कॉल पण नाही उचलत आहे. कुठे आहे ही? मेसेजला रिप्लाय पण नाही करत आहे साधा. मी जाऊन बघते काय झालंय ते. नाही नाही, अगं तिकडे वॉचमॅन बसलाय, त्याने आपल्याला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. अगं पण ती प्रॉब्लेम मध्ये असेल तर? ते काय नाही, मी जाते तिला. नाही थांब थांब तारा, थांब, पेशन्स ठेव. मला असं वाटतं येईल ती. थांब जरा. अगं पण तारा, आली आली स्वानंदी. गोविंद आणि सुजित सर तिथेच आहे. आपल्याला जर कोणी इथे बघितलं ना, लय मोठा प्रॉब्लेम होईल. आधी आपण इकडे जाऊयात. चला लवकर. बरी आहेस ना स्वानंदी? तिथे काही प्रॉब्लेम तर नाही ना ग झाला? नाही तर मी बरी आहे. तिथे काहीच प्रॉब्लेम झाला नाही. पण आपल्याला जेवढं वाटत होतं ना, त्यापेक्षा जास्त मॅटर डेंजर आहे. हे बघा. माय गॉड स्वानंदी, आता काय करायचं आपण? मला असं वाटतंय आपण आत्ताच्या आत्ता मानकामे सरांना भेटून ही सगळी माहिती द्यायला हवी. कुणी काही करायच्या आत हा आपण पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. जेसी, हा सगळा डेटा तू कॉपी कर आणि 2-3 ठिकाणी कॉपी कर. गेल्या वेळेस काय प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुला? हो, मी त्याच्यासाठी लॅपटॉप घेऊन आली. आपण तो लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करू. मणी सरांचा फोन. हा मणी सर, बोला ना. हा स्वानंदी, स्वानंदी काय कुठे आहात तुम्ही? फोन का उचलत नाहीये आणि कट का केला? काय प्रॉब्लेम आहे का? मणी सर ते बाथरूम मध्ये होते म्हणून फोन नाही उचलला तुमचा. अच्छा ओके, पण मग धाप का लागली तुम्हाला? काय झालंय स्वानंदी? सगळं ठीक आहे ना? हा बोल. स्वानंदी, मी एक श्रेयस बोलतोय. तुझ्या बरोबर आराध्य आहे का? श्रेयस भाऊजी तुम्ही? श्रेयस फोन काय म्हणतो तो? स्पीकरवर टाक. श्रेयस भाऊजी तुम्ही का विचारताय आणि कुठल्या हक्काने विचारताय? अहो ती बायको आहे ना तुमची, आणि ती कुठे गेली हेच माहिती नाही तुम्हाला. अहो तुम्ही कसे वागलात तिच्याशी?
बिचारी किती प्रेम करते तुमच्यावर, किती जीव लावते तुम्हाला. बायकोशी कोणी असं वागतं का? आणि आता कशाला काळजी करताय? नका करू तिची काळजी, गेली असेल ती कुठेतरी. त्रास देताना काही वाटलं नाही तुम्हाला? हे बघ, तू सगळं सांगतेस ते मला पटतंय आणि माझं चुकलंय पण मला माहिती आहे. पण तरी तू प्लीज आता सांग ना की ती तुझ्या बरोबर आहे का. आता एकदा सांग ना प्लीज. नाही, ती नाहीये माझ्या बरोबर. आणि मुळात ती का असेल माझ्या बरोबर? नाही आहे. बरं ठीक आहे स्वानंदी, मी श्रेयस सोबत आहे. आम्ही आराध्याला शोधतोय. ओके, मला घरी यायला वेळ लागेल. तुम्ही काळजी करू नये म्हणून आधीच सांगतोय. ओके, बाय. कुठे असेल आराध्या? कुठे गेली असेल? जसे लवकर कर. हो करते. माझा एक मित्र आहे निखिल, मी त्यालाही हे फुटेज देते. अगं तारा, पण स्वानंदी, जसा माझ्यावर विश्वास ठेवला ना तसं त्याच्यावर पण ठेव. तो माझा जवळचा मित्र आहे ग, तो आपल्याला नक्की मदत करेल. बरं, तू म्हणशील तसं. आणि मी काय म्हणते ते नीट ऐका. ह्या प्रकरणात सामील असणारी सगळी माणसं खूप नीच आहेत. आपल्याला त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यायची आहे, त्यांना धडा शिकवायचा आहे. तुम्ही एक काम करा, दोघी जणी मिळून त्या मानकामीकडे जा आणि मी हे फुटेज घेऊन निखिलकडे जाते. ठीक आहे, मी तुला हे फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये देते. ओके. डन. हा घे मोबाईल. पेन ड्राईव्ह तुझ्याकडे सांभाळू ना. थँक्यू. स्वानंदी, काळजी घे. थँक्यू. चला. सर, तुम्हाला कसं कळलं ह्या पोरी इथे आल्या ते? मगाशी संचिता गेल्यानंतर